तर मित्रांनो, सागर आता पुन्हा सईची कस्टडी सावनी आणि हर्षवर्धनला देऊन मुक्तासोबत डिवोर्स करेल का? नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट काय असणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपण मागे बघितलं की हर्षवर्धनने सागरला सांगितलेलं असतं की सई ही तुझी मुलगी नाही तर सई माझी आणि सावनीची मुलगी आहे. त्यामुळे सागरला मात्र खूप हर्ट झालेलं असतं आणि त्याने मनोमन हे समजलेलं असतं की सई काय आपली मुलगी नाहीये आणि त्या गोष्टी आठवून आता तो खूप दारू पिलेला असतो आणि दारूच्या नशेत एकटाच घरी आलेला असतो. मुक्ता मात्र पार्टीमध्ये तिथे एकटीच असते. मुक्ताला सोडून तिथून निघून गेलेला असतो. तर सावनी आता त्या गोष्टीचा फायदा घेते आणि मुक्ताला सिंपती म्हणून घरापर्यंत सोडवण्याचं काम करते. घरापर्यंत तिला सोडवते खरी, परंतु तिचं कान भरण्याचं काम करत असते. सावनी तिला म्हणत असते की अगं तुला माहित नाहीये, सागर आधीपासूनच असा आहे आणि तुला माहितीये का, सागर खरं तर त्याचं सईवर प्रेम आहे म्हणून त्याने सईची कस्टडी घेतलीच नाहीये. खरं तर त्याला मला खाली पाहायला लावायचं होतं ना, म्हणून त्याने सईची कस्टडी घेतली. खरं तर सागर अजून मला विसरूच शकला नाहीये, त्याच्या मनात अजून सुद्धा मीच आहे. हे सर्व ऐकून घेत असते आणि एक क्षण येतो आणि मुक्ता सावनीवर सुटते आणि सावनीला ती म्हणते, मला तुमच्यापैकी राम कोण होता आणि सीता कोण होती हे अजिबात जाणून घ्यायचं नाहीये आणि मला त्यात काही इंटरेस्ट पण नाहीये. मी सागर सोबत लग्न केलंय ते फक्त आणि फक्त सईसाठी. त्यामुळे तुम्ही जे मला काही सांगताय त्याचा माझ्यावर तरी काही परिणाम पडणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. आणि हो, तुम्ही आतापर्यंत माझ्याशी जे काही बोललात त्यावरून तर मला एक गोष्ट कळलीये की सागर एका अर्थाने एक चांगला माणूस सुद्धा आहे, कारण त्याने त्याच्या बायकोवर खरं प्रेम केलं होतं. आणि आज सागरची एक क्वालिटी तरी मला समजली की सागरने कधीतरी खरं प्रेम सुद्धा केलं होतं. याचा अर्थ तो खऱ्या प्रेमाच्या सुद्धा लायक आहे. आणि तुमच्याकडे बघून तर मला हाच एक प्रश्न पडतो, जर सागर तुमच्यावर एवढं प्रेम करत होते तर मग तुम्ही सागरला सोडून का गेलात? तुम्हाला सागरचं खरं प्रेम नको होतं का? आता मात्र सावनी गप्प बसलेली असते. सावनीला काय बोलावं तेच कळत नाही. त्याने सावनीची चांगलीच जिरवलेली असते. तर सागर आतमध्ये ऑलरेडी येऊन बसलेला असतो. सई त्याच्या समोर येते आणि सईला बघितल्यावर सागरला मात्र हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं, ती तुझी आणि सावनीची मुलगी नसून ती माझी आणि सावनीची मुलगी आहे. आणि त्यामुळे आता सागरचं लक्ष सईच्या हनुवटीवर असलेल्या तिळावर जात असतं आणि तो तीळ त्याला सावनीची आठवण करून देत असतो. त्यामुळे त्याची अजूनच चिडचिड होत असते. तर सई आपल्या पप्पासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. पप्पाला सांगत असते की पप्पा, आज मी तुझ्या जवळच झोपणार आहे. परंतु सागर मात्र चिडलेला असतो आणि तो सईला जरा बाजूला करतो. तेवढ्यातच सई जरा बाजूला जाऊन पडते आणि तेवढ्यात मुक्ता देखील तिथे येते. मुक्ताला आता असं वाटतं की सागरने मुद्दामच सईला धक्का दिलाय. त्यामुळे मुक्ता खूप चिडते. मुक्ता म्हणते की तुम्ही विसरताय का की मी आता सईची आई आहे आणि तुम्ही सईला धक्का कसा काय दिला? तर सागर म्हणत असतो की मी तिला धक्का नाही दिलाय, ती पडलीये तिकडे. तर मुक्ता म्हणत असते की मी बघितलं की तुम्ही तिला धक्का दिलात म्हणून, तुमची हिंमत कशी काय झाली तिला धक्का द्यायची? परत जर तुम्ही तिला हात लावलात ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. आतापर्यंत हे सगळं चालत होतं, परंतु आता यापुढे अजिबात चालणार नाही, कारण सईची काळजी घेण्यासाठी आता मी इथं आले आणि मी तुमच्याशी जे लग्न केलंय आणि मी जे मुक्ता सागर कोळी झाले ना ते हौस म्हणून नाही झाले, तर मी ते सईसाठी झाले, एवढं कायम लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा जर माझ्या सईवर हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला ना तर हात मुळासकट उपटून काढेल. मुक्ताने आता सागरला जबरदस्त धमकी दिलेली असते आणि ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर ती सईला झोपवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मुक्ता सईला आंघोळ घालत असते आणि सागरलाही त्याच वेळी बाथरूम मध्ये जायचं असतं, कारण त्याची एक महत्वाची मीटिंग असते. परंतु मुक्ता आणि सई दोघीही आतमध्ये असतात, त्यामुळे सागरला काही आतमध्ये जाता येत नसतं. त्यामुळे तो आता माधवीच्या घरी जातो आणि माधवीला म्हणतो की खरं तर मला एक महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला जरा लवकर ऑफिसला जायचंय, मी तुमचं आज बाथरूम यूज करू शकतो का? माधवी म्हणते की का नाही करणार, तुम्ही करा ना आमचं बाथरूम यूज. त्यानंतर सागर त्यांच्या बाथरूम मध्ये आंघोळ करायला जातो. तर माधवी त्याच्या समोर वेगवेगळे टॉवेल, वेगवेगळे साबण आणून ठेवते आणि म्हणते की तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही वापरा. जावयाची अगदी भरपूर सेवा केली जाते आणि ते सर्व बघून सागरला खूप छान वाटत असतं की माधवी आणि पुरुषोत्तम त्याची एवढी काळजी घेत आहे. त्यानंतर सागर तिथून निघून जातो. त्यानंतर मुक्ता तिथे येते. मुक्ता आता माधवी आणि पुरुषोत्तमला भेटते आणि तितक्यातच एक फोन येतो आणि तो फोन असतो मुक्तासाठी.
तर मुक्ताने एक डेंटल कॅम्प भरवलेला होता आणि त्या कॅम्पसाठी सोशल वर्कर म्हणून मुक्ताला अवॉर्ड देण्यात आलेला असतो आणि ते अवॉर्ड फंक्शन रात्रीच्या वेळी असतं आणि ही गुड न्यूज आता त्या लोकांनी मुक्ताला दिलेली असते, त्यामुळे मुक्ता मात्र खूप खुश असते आणि ही बातमी माधवी आणि पुरुषोत्तमला देखील सांगते. तेही खूप खुश होतात. पुरुषोत्तम मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, आम्ही सगळे तर तुझ्या अवॉर्ड फंक्शनला येऊ, परंतु तू तुझ्या नवऱ्याला देखील सांग आणि त्यालाही घेऊन ये. तर मुक्ता म्हणत असते की ते नाही येणार, ते खूप बिझी असतात, कारण मुक्ताला माहित असतं की सागर काही तिच्यासोबत अवॉर्ड फंक्शनला येणार नाही. परंतु पुरुषोत्तम तिला खूप फोर्स करत असतो आणि तो म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता तू सागरला कॉल लाव आणि त्याला सांग की तू अवॉर्ड फंक्शनला येतोयस म्हणून. मुक्ताच्या समोर मिहिका, माधवी आणि पुरुषोत्तम उभे असतात, त्यामुळे मुक्ताला आता नाटकं करत बोलावं लागतं. मुक्ता सागरला कॉल करते. सागर ऑलरेडी चिडचिड करत असतो. मुक्ता सागरला सांगते की आज ना माझं अवॉर्ड फंक्शन आहे आणि मला एक अवॉर्ड मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही आज याल ना. सागर तिला म्हणत असतो की मी नाही येणार. तर मुक्ता म्हणते की हो, मला माहीतच होतं की तुम्ही हा म्हणाल म्हणून, तुम्ही मला नाराज नाही करणार, मला माहित होतं तुम्हाला माझी खूप काळजी आहे. ठीक आहे, मग आजच्या रात्री हॉलवर या तुम्ही अवॉर्ड फंक्शन साठी. सागर तिला म्हणत असतो की तू काय दारू वगैरे पिली आहे का, असं काय बोलतीयस तू, मी सांगितलं ना तुला नाही येणार म्हणून. मुक्ता म्हणते की ठीक आहे चालेल, थँक्यू सो मच तुम्ही येताय म्हणून, आणि असं म्हणून ती कॉल कट करून टाकते. सागरलाही कळत नाही की ह्या मुक्ताचं नक्की काय चाललंय आणि तिच्या डोक्यात नक्की काय शिरलंय. परंतु खरं तर पुरुषोत्तम आणि माधवी तिच्या समोर असतात, त्यामुळे मुक्ताला तसं बोलावं लागलेलं असतं. त्यानंतर सागरची मीटिंग वकिलासोबत होते आणि त्या वकिलाला सागर म्हणत असतो की खरं तर मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय असा आहे की मला सावनीची कस्टडी पुन्हा सावनी आणि हर्षवर्धनला द्यायची आहे. तर वकील म्हणत असतात की अहो तुम्ही असं का करताय, म्हणजे सईच्या कस्टडीसाठी तुम्ही एवढे प्रयत्न केले, आपण एवढं काय काय केलं आणि सईची कस्टडी तुम्हाला भेटली सुद्धा, सईच्या कस्टडीसाठी तुम्ही लग्न देखील केलं आणि आता तुम्ही सईची कस्टडी त्या हर्षवर्धन आणि सावनीला का देऊन टाकताय. सागर त्याच्यावरच चिडत असतो की तुला सांगितलंय तेवढं कर, तुला मी सल्ला देण्याचे पैसे देतो, मला शिकवण्याचे पैसे तुला देत नाही मी. सागर त्याला म्हणत असतो की मला आता काहीही करून सईची कस्टडी पुन्हा सावनी आणि हर्षवर्धनला द्यायची, त्यासाठी मला काय काय करावं लागेल मला तेवढं सांग. तर वकील त्याला सांगतात सईला सावनी आणि हर्षवर्धनकडे देण्याचं कारण तुम्हाला त्यामध्ये सांगावं लागेल आणि कोर्टामध्ये तसं प्रूव्ह देखील करावं लागेल. तर वकिलाने सांगितलेल्या या गोष्टीला आता सागर मंजुरी देतो आणि सागर या गोष्टीसाठी तयार होतो. तर मित्रांनो, सागर आता पुन्हा सईची कस्टडी सावनी आणि हर्षवर्धनला देऊन मुक्तासोबत डिवोर्स करेल का, हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे असेच आपले ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.